फिनाले मॅच आपण पाहतात रॅडिकल ट्रॉफी 2024 आणि सध्याच्या घडीला सुरुवात पहा तेजसची ज्याप्रमाणे सुरुवात झाली पकील षटक आतापर्यंत ऑफ द मार्क देखील झाले नाही आहेत. एकही धावफलकावरती नाही आणि एक धक्का देखील लागला. क्रिकेटचा खेळ जरूर सुरू आहे बट स्कोर कार्ड सध्याच्या घडीला फुटबॉलचा 1-0. निश्चित रूपानं हे गरजेचं आहे. फायनल मॅच आपण इथून मात्र जर का खेळताय तर अगदी पहिल्या चेंडूपासून गोलंदाजी पॉवरफुल होणं गरजेचं आहे. नाव खोरायचं आहे मग गोलंदाजी असू दे का फलंदाजी पण सध्या तरी गोलंदाजी पॉवरफुल. आणि अंपायर्स सिग्नल पहा नो बॉल ओव्हरस्टेपिंग. येस ओव्हरस्टेपिंग आणि त्या अनुषंगाने आता पुढचा बॉल असेल फ्री हिट. सिंगल देखील झाली पूर्ण म्हणजे या असतील टोटल 2. पुढचा बॉल असेल फ्री हिट. आता धावफलकावरती आता फायनली ऑफ द मार्क 2 दफा धावफलकावरती फ्री डिलिव्हरी असेल. आणि खऱ्या अर्थाने तेजसजी ही मिस्टेक केली राहुल तरेने कारण जर आपण पहिले 4 चेंडू पाहिले ज्याच्यावरती एकही धाव नव्हती आणि एक सफलता देखील होती. बट आता या मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी खऱ्या अर्थाने मी म्हणेन चालून आली आहे टीम अमन स्पोर्ट्स समोर. फ्री डिलिव्हरी असेल संधी असते आणि संधी चालू आली आहे कारण एक मोठा फटका किंवा मनसोक्त फटका खेळण्याची संधी आहे. कुठेतरी संधी मिळत नव्हती. आधीच्या चेंडूवर डॉट चेंडू जात होते आणि आता मात्र नो बॉल टाकून संधी दिली आहे. मग फलंदाजांना तेच वाट पाहत असतात आणि ती संधी उपलब्ध करून दिली आहे. संधीचा फायदा देखील घ्यावा लागेल. फ्री हिट डिलिव्हरी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक लॉंग ऑनला फिल्डर आता चेतन तरे आय थिंक होते. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल इथनं घेतली जाईल. रिग्नेश 11 राहणार म्हणजे कुमार रिग्नेश पाटील यांच्या नावाने हा संघ खेळतो. त्यांच्याच माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला गेला या स्पर्धेमध्ये. आणि सध्या सगळीला रिग्नेश 11 राहणार सिटी इमर्जिंग फॉर्मॅटमध्ये क्रमांक 2 वरती आहे. 3 ट्रॉफीजवरती त्यांनी आपलं नाव कोरलं. पुढचा बॉल पायांवरती टाकला फ्लिक करायचा होता हवेमध्ये आहे. आता फिल्डर देखील डीप मिड विकेटला मनीष होते. आता वेगाने पोहोचतात फील्ड करतात तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या घेतला जातील आणि अशा प्रकारे दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये रन्स टोटल बनवला गेला 5 धावा पहिल्या षटकामध्ये बनवला गेला. 1 विकेट देखील गेली. अजून देखील येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तेजस काय म्हणशील कारण बघा 5 धावा बनवल्या गेल्या 1 विकेट देखील गेली. तुझ्या मानण्याने खऱ्या अर्थाने 4 ओव्हरमध्ये कितीपर्यंत पोहोचताना तुला अमन स्पोर्ट्स पाहायला मिळतं? सध्या तरी भागीत तर करू शकत नाहीये पण या षटकामध्ये आम्हाला गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. हाच जर का कंटिन्यू राहिला तर कदाचित 25 ते 30 पर्यंत धावसंख्या कदाचित जाऊन पोहोचू शकते. आणि जर का मग फलंदाजांचा इथे मात्र दबदबा वाढायला सुरुवात झाली. विघ्नेश 2 रन्स ची पेनल्टी टीम रिग्नेश 11 राहणारला. म्हणजे धावसंख्या आपण 2 धावा इथून मात्र ऍड करूयात. येस 2 रन्सची पेनल्टी आपण इम्प्लिमेंट देखील करूया. टोटल आता 7 वरती जाऊन पोहोचला. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर एक मोठा संघ आहे. एक चांगली फ्रँचायझी आहे सिटी इमर्जिंग फॉर्मॅटमधली ज्याचे पुरस्कर्ते स्वतः कुमार रिग्नेश पाटील. फुल्लर लेंथ होता. वाईड ऑफ स्टंप ड्राईव्ह केला. लॉंग ऑफला फिल्डर प्रतीक नाईक वेगाने पोहोचतात. 2 धावा इथं घेतल्या जातील. धावफलक आता 9 वरती. आता परत या सीझनमध्ये 3 स्पर्धेंवरती त्यांनी नाव कोरलं. प्लस जर आपण पाहिलं तर 4 स्पर्धेमध्ये सेमीफायनलिस्ट राहिले आहेत. म्हणजे अगदी टोटल 7 स्पर्धा अशा राहिल्या ज्याच्यामध्ये ते अगदी टॉप 4 मध्ये पोहोचलेत. आणि त्याच अनुषंगाने या टीमचा परफॉर्मन्स सातत्याने आपण प्रत्येकी स्पर्धेमध्ये चांगलं पाहिलं. म्हणजे आता अगदी जर आपण पाहिलं तर 8व्यांदा टॉप 4 टॉप 2 मध्ये आहेत. फायनलचा सामना ते खेळतात. धावफलक आता 9 वरती. पुढचा बॉल पायांवरती टाकला गेला होता. लाईन आता पाहावी लागेल. दिशा खराब अतिरिक्त रन. या चेंडूवर किंवा हे चेंडूंना रोख लावणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा धावाही देत आहेत आणि कुठेतरी मात्र एक संधीसुद्धा पुनश्च एकदा मिळते. एक वेगळा कॉन्फिडन्स वाईट नंतर आपल्याला पाहायला मिळतो बॅटरमध्ये. व्हाईट बॉल डिलिव्हर झाला आणि कुठेतरी मात्र धावसुद्धा दिली. एक या चरणावरती रन्स येणं गरजेचं आहे. त्या कोणत्याही माध्यमातून यावा. यावेळेस स्मॅश केला बट हवेमध्ये
मिस्टामिंग कव्हरला फिल्डर राहुल तर मिस्टेक होणार नाही. प्रेशर बनत चालला होता कारण मोठे फटके येणं या चरणावरती आवश्यक होतं. बॅट चालवली बट प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक नव्हता. कव्हरला कॅच टिपली गेली आणि हा आणखीन एक धक्का लागतोय टीमावन स्पोर्ट्सला. फलंदाज बाद. Thank you. It is a new batter. New batter in at number 4. दैवत वेलेकर. विस्फोटक फलंदाज दैवत वेलेकर क्रमांक 4 वरती येतात. आता विकेट देखील गेलेत बट अजून देखील मी म्हणेन या मॅचमध्ये कमबॅक पॉसिबल आहे कारण येणाऱ्या बॅटिंग क्रमामध्ये सोमनाथ त्याचप्रमाणे आता दैवत वेलेकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ही स्पर्धा आपण पाकली 2 दिवसीय ही स्पर्धा सिटी इमर्जिंग फॉर्मॅटमध्ये होती. या स्पर्धेवरती कोण नाव कोरेल या प्रश्नाचं उत्तर या फायनल मॅच मध्ये मिळेल. स्लॉक केला वड हिट स्लॉक स्वीप थेट पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. गरज होती कुठेतरी मात्र धावत संख्येला रोख लावला होता गोलंदाजांचा दबदबा. मी आधी म्हटलं की कायम होता आणि तो दबदबा आता मात्र तोडीत आणि मोडीत काढलाय की काय या षटकारानं. येस फटके खऱ्या अर्थाने या मोमेंटवरती येणं देखील गरजेचं. दैवत वेलेकर या फलंदाजाची क्षमता फार मोठी. आणखीन एक येईल का स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सलगचा दुसरा 2 in a row. another big one. Sixer. असते अशा प्रकारे डान्स पाहायला मिळाला. माझ्या दिशेने जाऊया. सलगच्या 2 आले. नेक्स्ट बॉल बॅकफूटला जाऊन खेळायचं होतं बट अगदी बॉलच्या बाउन्सवरती तेजस दैवतने येण्याचा प्रयत्न केला. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील तीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली होती. तेजस धोबी आमच्या समवेत आहेत. एक यंग टॅलेंटेड बुलंद आवाज वाडा पालघर विभागामधला आणि आज त्यांचा आवाज आपल्याला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळाला. नक्कीच या ओव्हरनंतर त्यांचं देखील मत आपण ऐकूया. नेक्स्ट बॉल फोलर लेंथ होता बट मिस्टामिंग खिचून मारण्याचा प्रयत्न होता हवेमध्ये. आता फिल्डर तेवढे दूर राहिले. अगदी इनर सर्कलमध्येच हा बॉल पडला. कोणताही फिल्डर मिड विकेट अथवा मिड ऑनला नव्हता. दॅट्स वाय फक्त एक सिंगल आणि अशा प्रकारे दरम्यान 2 षटकांचा खेळ इथनं या चरणावरती समाप्त. आफ्टर 2 ओव्हर स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 23 धावा. चांगली सुरुवात पहिल्या षटकापेक्षा. जर का आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये धावा कन्वर्ट झाल्या होत्या 5 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या डायरेक्टली जाऊन पोहोचते 23-23 म्हणजे खूप सारा फरक इथून मात्र जाणवताना आपल्याला पाहायला मिळतोय. अमर स्पोर्ट्सने आता मात्र आपले खांदे सैल करायला सुरुवात केली आणि मनगटातली ताकद इथून मात्र दर्शवायला सुरुवात केली. चांगली सुरुवात आहे म्हणायला हरकत नाही आहे. 23 या अंकावर धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चला मॅचच्या दिशेने जाऊया. तेजस काय म्हणशील 2 ओव्हरमध्ये ज्या घडामोडी घडल्या 23 बनवल्या गेल्या 2 विकेट आतापर्यंत गेलं. आता तुझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने
येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये किती बनवू शकतात आणि कितीपर्यंत टीम अमन स्पोर्ट्स या चरणावरती पुढे पोहोचू शकते. पण याच दरम्यान शुभ आगमन होतं सन्माननीय दीपक दादा बजागेसा भरतातच आपल्या सर्वांचे लाडके बादशाहभाई यांचं आगमन होत आहे. आपलं देखील प्रांशी लवन ठाकरेचा पाडा व ॲडव्होकेट कल्पेश दादा ठाकूर दादांच्या विद्यमानाने रॅडिकल चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. दुसऱ्या षटका पद्धतीनं जर का फटकेबाजी चालू राहिली तर 40+ धावसंख्या डेफिनेटली जाऊ शकते. पण आता मात्र गोलंदाज बघूयात कशा पद्धतीने कामगिरी करतात. कारण पहिल्या षटकामध्ये 5 धावा आणि तदनंतर आता मात्र दुसऱ्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर जोडली आहे 23. खूप सारा फरक आहे, खूप सारा डिफरन्स. याच पद्धतीने जर का फलंदाजी होत राहिली तर 40+ धावसंख्या निश्चित रूपानं जाताना आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या व्हाईट बॉलला जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 24 या अंकावर धावफलक 24 बनवला गेला. नक्कीच 24 या अंकावर धावफलक. तृतीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार. ओहो फटका चांगलाय, जबरदस्त स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर सरळ निघून चाललाय सीमारेषा मार षटकारचा. खऱ्या अर्थाने बघा आमच्या डोरेमॉनचा ज्याप्रमाणे डान्स होतोय ना, डीजे मास्टरला थांबवण्याची अजिबात इच्छा नाहीये. बट वेळ अनुषंगाने थांबवावं लागतंय. गोलंदाज या आता मात्र डान्स करत जणू चेंडू निघालाय. ॲक्रॉस लाईन आपण पाहत आहे. सिंगलच मिळेल. क्षेत्ररक्षण पॉवरफुल आहे. सिंगलना धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे अर्थातच 31 या अंकावर. मी म्हटलं ना की दुसऱ्या षटका पद्धतीनं जर का इथे मात्र फटकेबाजी चालू राहिली ना तर कुठेतरी मात्र 40 पर्यंत किंवा 40+ जाण्यापासून कोणीही मात्र अडू शकत नाही अमन स्पोर्ट्स संघाला. आणि याच दरम्यान सन्माननीय करणदादा ठाकूर साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय. साहेबांचं देखील रॅडिकल चषक 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साहेबांना मी विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती सन्मानपूर्वक स्थान बनवायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे रॅडिकल ट्रॉफी 2024 मध्ये. आणि या वेळेला मान्यवरांचं आगमन झालं पण तिथे मैदानामध्ये होगी तेरी दांडी गुल क्योंकि मेरा बॉलर है पॉवरफुल. दांडी 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 गुल. फलंदाज बाद तंबूच्या आसऱ्याला. लेखक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आकाश सिंग राजपूत. जबरदस्त गुणलेखक जे सध्या तरी आमच्यापर्यंत पोहोचत आहे. बॅकबोन आहे कॉमेंटेटरचं. विकेटचं बदल होताना पाहायला मिळालं. चेंडू संपलेत आतापर्यंत. इथून मात्र आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 31. अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष. हो 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 या वेळेला फटक्यामध्ये होती ताकद. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर सरळ निघून झालाय सीमारेषा पलीकडे. षटकार 6.
केली जाईल. धावसंख्या 38 या अंकावर धावफलक. थोडीशी खराब गोलंदाजी, कदाचित लाईन बिघडली गेली इथून मात्र गोलंदाजाची आपण पाहू शकताय. चेंडू संपतील आतापर्यंत गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत आमचे. अर्थातच गोलंदाज या नेक्स्ट बॉल. फक्त दिशा इथे मात्र गॅप हेरलाय. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल. एक चेंडू कलेक्ट करण्याकरिता 2 क्षेत्ररक्षक. चेंडू आणि क्षेत्ररक्षकाच्या रेसमध्ये फायनली विन होतो. इथे मात्र चेंडू निघून जातो बाउंड्रीच्या बाहेर. चौकार 4. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43 या अंकावर धावफलक. ओव्हर टू विशाल सर. चला आपण शुभ सन्मान करूया. येस श्रीमान दीपक दादा बजागे आपल्या सर्वांचे लाडके बादशाह भाई त्यांचा आपण सन्मान करूया. मी आमच्या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने लाडके आयोजक ज्यांच्या विद्यमानाने आपण ही ॲडव्होकेट कल्पेश दादा ठाकूर दादांना विनंती करतोय की आपल्या शुभहस्ते हा शुभ सन्मान करायचा. त्यानंतर आपण शुभ सन्मान येस सन्माननीय करणदादा ठाकूर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करूया. मी संजय दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते श्रीमान करणदादा ठाकूर दादांचा सन्मान करायचा. चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. गोलंदाज या यावेळेस स्ट्रॉंगली अपील पण सही आत. इथे मात्र आकाशाच्या दिशेनं फलंदाजालाही कळून चुकलंय. आता मात्र परतावा लागेल तंबूच्या असल्याला. विकेटचं पतन. विकेटचं पतन प्रियांकला आणले गेलंय. प्रतीक जसा चेंडू आलाय तसा डायरेक्टली फेकून दिलाय चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर. एफर्टलेस स्ट्रोक. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. षटकारचा.
तिचं षटक जर का बघितलं तर पहिल्या चेंडूवर गोलंदाज भारी पडलाय, पण आता मात्र फलंदाज भारी पडताना पाहायला मिळतोय. बघूयात काय होईल. अजूनही खूप सारे चेंडू शेष आहेत. फ्लॅटनं चेंडू तदनं तर लँड होतोय. 1-2 बाउन्स तर क्लिअर करतोय. क्षेत्ररक्षण आय थिंक तिथे मात्र होईल आणि या क्षेत्ररक्षण तिथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. सिंगलच मिळेल. धावसंख्या सिंगल नाही तर मात्र 49 या अंकावर धावफलक, माफ करा 50 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 50. खूप मोठी धावसंख्या. लिमिटेड स्कोअरमध्ये 50 धावसंख्या म्हणजे खूप मोठी धावसंख्या. आपण बघितले तर अगदी 70+ ही धावसंख्या इथून मात्र जाताना आपण पाहिली आणि ती चेस सुद्धा होताना आजच्या दिवसामध्ये आपण इथून मात्र पाहिली. त्याच्या आधीच्याही दिवसामध्ये डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. चेंडू संपतायत आतापर्यंत 4 धावसंख्या 50. फायटिंग स्कोअरपेक्षाही मोठा स्कोर किंवा एक तगडं आव्हान मिळेल का, कारण येणाऱ्या या 2 चेंडूवर आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 50. नेक्स्ट बॉल. जर तुम्ही मागचा दरवाजा उघडा ठेवलाय, चोरी झाली तर मग विचारू नका चोरी का झाली. त्याच पद्धतीचं चित्र. विकेटचं बदन, फलंदाज बाद. यावेळेस आपण पाहू शकताय किती धावा मिळतील. तर 2 धावा मिळतील. षटक संपेल आय थिंक चौथं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावासंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील. 52 आणि विजयाकरिता 53 धावांचं आव्हान ऐकवण्याकरिता कमेंट्री बॉक्समध्ये तुमच्या समोर जॉईन होतील व्हॉइस ऑफ सेरोली विशाल पाटील सर आणि सगळे सर. नक्कीच तुर्तास आम्ही इथून मात्र थांबतोय. नक्कीच आम्हाला इथे मात्र संधी दिली त्याबद्दल आम्ही आपलं खूप खूप आभारी आहोत. नक्कीच आमचे दीपेश ठाकूर साहेब असतील, गौरव असतील आणि संपूर्ण 83-11 आम्ही सर्वांचं खूप खूप आभारी आहोत. आणि आजच्या दिवसामध्ये बोलण्याकडून आमच्यामध्ये काही चूक झाली असेल तर क्षमस्व. धन्यवाद. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. नक्कीच थोड्याच वेळाने भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे मार्केट समितीचे सदस्य सन्माननीय नितेश दादा अँकर साहेबांचं थोड्याच वेळाने शुभ आगमन होणार आहे. ते देखील आज अगदी बिझी शेड्यूलमध्ये स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी थोड्याच वेळाने उपस्थित राहणार आहेत. पहिलं सत्र इथनं समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये रन्स बनवल्या गेला. 52 झालं आणि 53चा टार्गेट. आपण एक शुभ सन्मान करूया. येस कल्पेश दादांच्या शुभेच्छा आपण हा सन्मान करूया. असं अंतिम दिवस ज्यांचा गोड आवाज आपण ऐकला, मी उल्लेख केला होता. एक यंग टॅलेंटेड उत्कृष्ट समालोचक वाडा पालघर विभागामधले तेजस्जी धोबी यांचा गोड आवाज आपण याच्या अंतिम दिवसामध्ये ऐकला आणि त्यांचा सत्कार सन्मान कल्पेश दादा ठाकूर
जिथं समाप्त झालं. 52 बनवल्या गेल्या 53 धावांचं लक्ष. आज खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर चौथी ट्रॉफी आपल्या नावावरती टीम रिग्नेश 11 राहणार करेल की तिसरी ट्रॉफी आपल्या नावावरती आपल्याला अमन स्पोर्ट्स करताना दिसेल. कारण आतापर्यंत जर विचार केला तर ज्याप्रमाणे सोमनाथने सांगितलं होतं की 2 स्पर्धेंवरती आम्ही नाव कोरलं आणि त्याचप्रमाणे टीम रिग्नेश 11 राहणार 3 स्पर्धेंवरती आपलं नाव कोरलं. म्हणजे सातत्याने दोन्ही संघांचा खेळ आतापर्यंत आपण सिटी इमर्जिंग फॉर्मॅटमध्ये अतिशय चांगला पाहिला. बट आज या अंतिम सामन्यामध्ये या मेगा फिनालामध्ये या रॅडिकल ट्रॉफीवरती कोण नाव कोरेल. अगदी खऱ्या अर्थाने मानाचं करंडक हा महान सन्मान कोणत्या संघाला मिळेल. टीम रिग्नेश 11 राहणारला की टीम अमन स्पोर्ट्सला. सलामीची जोडी मैदानाच्या हातामध्ये 2 जेन्युइन ऑलराऊंडर आणि 2 विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते राहुल तरे आणि त्यांच्या समवेत प्रतीक नाईक आपल्याला ओपनिंगला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने कुमार रिग्नेश पाटील यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. कारण ज्याप्रमाणे या संघाची बांधणी त्यांनी केली. कारण जर आपण पाहिलं तर रिग्नेश 11 राहणारमध्ये खऱ्या अर्थाने ग्रामीण क्रिकेटमध्ये जे यंगस्टर्स आणि वेल टॅलेंटेड प्लेयर त्या खेळाडूंना या संघामध्ये प्राधान्य दिलं गेलं. कारण जर आपण प्रतीक नाईकचा दर्जा पाहिला कारिवली टीमसाठी तर नो डाऊट एक विस्फोटक ओपनिंग बॅटर आणि त्यासमवेत एक गोलंदाज आणि तसेच राहुल तरेची भूमिका देखील फार मोठी जांतराजा स्पोर्ट्स खारबावसाठी आहे. या खेळाडूंवरती विश्वास दाखवला आणि सातत्याने चांगला खेळ देखील ते करतात. पहिलाच बॉल लीव केला. वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. डॉट बॉलने सुरुवात या षटकाची. पूल करायचा होता. बटाने बॉलचा संपर्क नाही. आणखीन एक निर्धाव चेंडू दरम्यान इथं येतोय. या टोटलमध्ये जर आपण पाहिलं ना तर 53 धावा चेस करायचे तरी पहिले 2 चेंडू अजून देखील बघा बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही. 2 डॉट बॉल इथं टाकले गेले या पहिल्या षटकामध्ये. आतापर्यंत नवनाथ नवनाथ मुकणे गोलंदाजी करतात. पुढचा बॉल पॅनवरती टाकला. हेलिकॉप्टर ड्राईव्ह आपण म्हणू शकतो. हवेमध्ये खेळलं होतं. लॉंगॉनला फिल्डर पोहोचतात. एक सिंगल इथनं घेतली जाईल. बट या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाजीमध्ये कंट्रोल आपल्याला पाहायला मिळाला नवनाथ मुकणेचा. 3 मध्ये फक्त एकच दिली. प्रेशर पूर्णपणे आता फलंदाजी क्रमावरती प्रेशर आहे पूर्णपणे रिग्नेश 11 राहणारवरती. कारण फायनल मॅच अगदी चॅम्पियन बनण्याचं स्वप्न आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अजून देखील 52 बनवायच्यात. पुढचा बॉल आता राहुल तरे स्ट्रायकिंग एंडवरती पॅनवरती होता. पिकअप स्ट्रोक खेळायचा होता. बॅटाने बॉलचा संपर्क नाहीये. बट दिशा खराब. अतिरिक्त रन निर्माणित मिळेल. एक्स्ट्रा रनच्या मदतीने धाव फलक आता पुढे जातो 2 वरती. बघा पॉवर प्लेचं हे जे षटक आहे त्याचा फायदा घ्यावा लागेल. तेजसजी धोबे आमच्यामधनं रजा घेतात. अतिशय चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. माझ्या दिशेने जाऊया. रनआउटची संधी होईल का. यस मिस कम्युनिकेशन आणि त्या जोरावरती हा पहिला आणि मोठा धक्का जावं लागेल राहुल तरेला वापस. आणि याच दरम्यान शुभागमन होतोय. भिवंडी निजामपूर महानगर पालिकेचे मार्केट समितीचे सदस्य सन्माननीय नितेशजी एनकर साहेबांचा शुभ आगमन होतं आणि आपलं हार्दिक स्वागत आहे रेडिकल चषक 2024 मध्ये. सफलता पहिली ती देखील अगदी मोठी सफलता.
राहुल बाद झाले. नवनाचा पुढचा बॉल पॅनवरती टाकलाय. जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्क. व्हॉट अ शॉट. पहिला मोठा फटका षटकार. आणि याच दरम्यान शुभ आगमन होता. खऱ्या अर्थाने भिवंडी महानगर पालिकेचे नगरसेवक सन्माननीय निलेशजी चौधरी साहेबांचे सुपुत्र युगांत दादा चौधरी दादांचं आगमन झालं. आणि तसेच मागच्या दिशेने आपण जाऊया. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर 8 वरती आहे. सुशांत पाटील स्ट्रायकिंग एंडवरती धीमा गतीने हा बॉल टाकला. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण देखील हा बॉल घेतो. अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळेल. स्कोर कार्ड इथं पुढे जातो. चांगला फटका पाहायला मिळाला. 4 धाव्यांच्या मदतीने आता टोटल पुढे जातो 13 वरती. पुढचा बॉल धीम्या गतीने टाकला. ओलीचा हिटमॅन आणि हिटमॅनच्या बॅटमधनं हा मोठा हिट. फुल अँड पॉवरफुल सिक्सर. आलेला आहे. सन्माननीय युगांत चौधरी साहेब मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तसेच करण ठाकूर साहेब आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक असं स्वागत असेल. रॅडिकल चषक 2024 स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम सामना तुम्ही पाहतायत. महायुद्ध. तसेच स्वराज निलेश चौधरी आपलं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. रॅडिकल चषक 2024 या स्पर्धेमध्ये छोटं मोठं युद्ध संपलं. आता महायुद्धाला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि ते महायुद्ध रंगते. अर्थातच रिग्नेश 11 रहानालच्या विरोधात अमन स्पोर्ट भिवंडी. यंगस्टर क्रिकेटर आज सर्वांना मंत्रमुग्ध करणारा खेळ यांच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळाला. थोड्याच वेळात आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. अतिथी देव भव. भारतीय संस्कृतीमध्ये आपण पाहतोय पाहुण्यांना योग्य तो मान आणि सन्मान देणं तितकाच महत्त्वाचा असतो आणि सध्याच्या घडीला मॅच अगदी दमदार सुरू आहे. येस सध्याच्या घडीला हिटमॅन हिट येतो. मामला फिट. आणखीन एक मोठा फटका षटकार व्यासपीठावरती. नक्कीच नुकतंच शुभ आगमन झालं तर युगांत दादा चौधरी आणि तसेच त्यांच्या संवेद आपण पाहिलं. सुभाराज दादा चौधरी त्यांचं आगमन झालं होतं. आपलं हार्दिक स्वागत आहे. आज अगदी वेळात वेळ काढून आमच्या मान्यवरांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिले. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. आणि फायनल मॅच सध्याच्या घडीला रिग्नेश 11 रहानाल संघ इतका चांगला परफॉर्मन्स सातत्याने का करतोय ते पुन्हा एकदा त्यांनी दाखवलंय. कारण या टीमची स्ट्रेंथ ना खऱ्या अर्थाने
या टीममध्ये जे खेळाडू आहेत ना, एका कोणत्या खेळाडूवरती हा संघ डिपेंड नाही आहे. या टीममध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येकी खेळाडूला त्याची खऱ्या अर्थाने ना जाणीव माहिती आहे, त्याला काय करायचं ते माहिती आहे आणि त्या अनुषंगाने जिम्मेदारीचा खेळ आता सुशांत पाटील करतोय. बट त्याला इथं थांबवलं जाईल का? बॉल हवेमध्ये फिल्डर पोहोचलेत, स्वतः गोलंदाज 2 मोठे फटके जरूर आले. पण त्यानंतर मॅचमध्ये ट्विस्ट, धक्का लागेल आणखीन एक. रिग्नेश 11 राहण्याला सुशांत पाटीलला जावं लागेल वापस. चौधरी साहेबांचे सुपुत्र आणि त्यांचा शाही सन्मान आपल्या मंचावरती केला जाणार आहे. आणि मी ॲडव्होकेट कल्पेश ठाकूर या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते स्वराज निलेश चौधरी यांचा शुभ सन्मान करावा. करणार आहोत उपस्थित पाहुण्यांमध्ये युगांत राजेश चौधरी, तसेच पुढील सन्मान आकाश मडीखंबे अर्थातच उर्फ गोल्याभाई यांना देखील आपण या ठिकाणी सन्मान. गोल्याभाई, आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहत आहेत अर्थातच प्रांशी 11 ठाकराचा पाडा आयोजित रॅडिकल चषक 2024 आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा योग्य तो मान आणि सन्मान आज आपण या ठिकाणी करत आहोत. या ठिकाणी आलेले आहेत. नक्कीच त्यांचा सन्मान या अगोदरच आपण पार पाडलेला आहे. वळूया आपण पुन्हा एकदा फायनल मॅचच्या दिशेने. कोण ठरणार या स्पर्धेचा चॅम्पियन? कोण बनेगा करोडपती नाही बल्कि कोण बनेगा चॅम्पियन? येस, जाऊया मागच्या दिशेनं. धावफलक 31 31 धाव फलकावरती प्रतीक नाही का? त्यांच्या समोर आपण गणेशला पाहतो. प्रतीकसाठी हा बॉल सोडून दिला कारण दिशा खराब आहे. अतिरिक्त रन निर्माणीत मिळेल. धावफलक आता 32 वरती आणि हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील जर आपण पाहिलं तर आवश्यकता असेल 21 धावेंची आवश्यकता. विकास गवारी या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलाय आणि बॅट चालवली होती. यस, बॅटची यश सफलता मिळेल. मोठा धक्का या निर्णायक क्षणावरती. याच तर विकेटची आवश्यकता होती अमन स्पोर्ट्सला आणि ती विकेट काढत असताना मैदानाच्या आतमध्ये विकास गवारीला मिळेल सफलता. जावं लागेल प्रतीक नाईकला वापस. फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल क्रमांक दरम्यान
5 वरती येतो बॅटिंग करण्यासाठी. अजून देखील बघा स्टील 21 धावेंची आवश्यकता, म्हणजे मॅच अजून संपली नाही आहे. दोन्ही टीमसाठी मी म्हणेन समान संधी. मनीषसाठी हा बॉल बॅटची कडा लागली, त्यानंतर बॉल अगदी आपण पाहिलं की बॉडीवरती देखील आदळला होता. एक सिंगल मिळेल. स्कोर कार्ड या एका धावेच्या मदतीने आता टोटल पुढे जातोय 33, म्हणजे अजून देखील उर्वरित चेंडू शिल्लक असतील या मॅच मध्ये आता 10. हा बॉल सोडून दिला. अतिरिक्त रन स्कोर कार्ड आता या एक्स्ट्रा रनच्या मदतीने 34, म्हणजे अजून देखील 19 धावेंची आवश्यकता आहे. मॅच अजून देखील भरपूर बाकी आहे, पण त्यासाठी मी म्हणेन इथनं टीम अमन स्पोर्ट्सच्या गोलंदाजांना विकेट काढावे लागतील आणि प्लस इकॉनॉमिकल ओव्हर्स टाकावे लागतील, तेव्हा जाऊन मी म्हणेन या रन्स डिफेंड होऊ शकतात. पण हा फटका पहा आणि पाहतच राहा. अप्रतिम फटका, फुल पॉवरफुल, मोठा फटका, षटकार. त्या करून द्यायची मैदानाच्या आतमध्ये. षटकाराच्या मदतीने आता स्कोर कार्ड 40, म्हणजे आता फक्त आणि फक्त 13 धावेंची आवश्यकता. समीकरण आता फारच सोपं झालं आणि जर आपण पाहिलं तर अजून देखील 9 चेंडूंचा खेळ बाकी, म्हणजे 9 मध्ये 13 बनवायचे असतील. इक्वेशन फार सोपं आहे आणि इथनं मी म्हणेन हे 2 फलंदाज जर खेळून गेले ना तर कदाचित हा सामना थोडा लवकर देखील आपल्याला समाप्त होताना दिसू शकतो. पण अजून देखील स्टील जर पॉझिटिव्ह माइंडसेटने विचार केला टीम अमन स्पोर्ट्सने तर अजून देखील 13 बाकी आहेत. 13 देखील डिफेंड होऊ शकतात. तो विश्वास आता इथनं दाखवावा लागेल, कारण संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी चांगला खेळ केला, पण या निर्णायक क्षणावरती काहीशा मिस्टेक्स आता मैदानाच्या मध्ये होतात अमन स्पोर्ट्सच्या माध्यमातून. सिंगल मिळेल, दुसरीसाठी कॉलिंग. मनीष परतला म्हणजे 2 धावा पूर्ण होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दरम्यान इथं पाहायला मिळेल, स्पेशली कॉलिंग अतिशय चांगलं. 2 धावा पूर्ण, म्हणजे आता 8 मध्ये 11 धावेंची आवश्यकता. गणेश आणि त्यांच्या समवेत आपण मनीषला पाहतो. अतिशय चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाजांनी केली, कारण जिथनं आपण पाहिलं की राहुल तरे लवकर बाद झाले, त्यानंतर सुशांत पाटीलने जिम्मेदारी घेतली, त्यानं देखील चांगली बॅटिंग केली. आणि त्यानंतर जसे प्रतीक बाद झाले त्यानंतर गणेश देखील चांगला खेळ आतापर्यंत केला. 2 धावा या बॉलवरती देखील घेतल्या जातील. इक्वेशन थोडं आणखीन सोपं, कारण 7 मध्ये आता आवश्यकता असेल 9 धावेंची. 7 मध्ये 9. अजून देखील मी म्हणेन मॅच बाकी आहे. जे नियम आहेत सिटी इमर्जिंग क्रिकेटचे की चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी, म्हणजे कंपल्सरी या 9 धावा बनवायच्याच आहेत. म्हणजे 1 धाव जरी वाचवली ना टीम अमन स्पोर्ट्सने तरी सुद्धा ते इथनं चॅम्पियन बनवू शकतात, ते इथनं हा सामना जिंकू शकतात. 7 मध्ये 9 पूल करायचं होतं, पण जितका बाउन्स करा आता एक्सपेक्ट केला होता तितका बाउन्स पाहायला मिळाला नाहीये. थोडा खाली राहिला बॉल, त्या अनुषंगाने इथनं या बॉलवरती एक सिंगल इथनं घेतली जाईल आणि अशा प्रकारे दरम्यान खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल जाऊन पोहोचला 45, म्हणजे येणारे 6 चेंडू. आणि आता इथनं आवश्यकता असेल चॅम्पियन बनण्यासाठी आणि ही स्पर्धा जिंकण्यासाठी रिग्नेश शिलवान रहाणाला बनवायचे असतील 6 चेंडूंवरती 8 धावा. पंच सामना आपण 2 मिनिटं थांबवायचा आहे, कारण या ठिकाणी आपण पाहतो नुकतंच शुभ आगमन झालेलं आहे. अर्थातच सन्माननीय प्रदीप ठाकूर आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. हे भव्य दिव्य व्यासपीठ आज
गजबजून आलेलं तुम्हाला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं हे क्रिकेटवरचं प्रेम तुम्ही पाहतायत आणि खऱ्या अर्थानं ठाकराचा पाडा गावावरचं प्रेम तुम्ही पाहतायत. फायनल सामना सुरू आहे. पंच फक्त 2 मिनिटं मॅच थांबेल. जोपर्यंत ऑफिशियली अनाउन्समेंट होत नाही तोपर्यंत मॅच सुरू होणार नाहीये. आपण काही सन्मान या ठिकाणी पार पाडत आहोत. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये जबरदस्त संगीत ज्यांच्या माध्यमातून पोहोचवण्यात आलं, आमच्या आवाजाची काळजी ज्यांनी घेतली, अर्थातच डीजे अनिकेत यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. डीजे अनिकेत, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. संजय ठाकूर यांच्या माध्यमातून मित्रांनो सामनावीरासाठी आम्हाला ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये आलेल्या आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते डीजे अनिकेत यांचा आपण शुभ सन्मान आपल्या मंचावरती करत आहोत. वेलकम डीजे अनिकेत. जबरदस्त संगीत या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पोहोचवण्यात आलं. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय अर्थात शुभागमन झालेला आहे. मी आपलं मनपूर्वक सहर्ष वेलकम सुस्वागतम. ठाकराचा पाडा आयोजित रॅडिकल चषक 2020 मध्ये मी आपलं मनस्वी. नक्कीच मित्रांनो, तुम्ही स्पर्धा पाहताय. सिटी एमर्जिंग क्रिकेटर्सना खऱ्या अर्थानं प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न राहिला. सौभाग्यवती दिव्या कल्पेश ठाकूर भेट दिली, शुभेच्छा दिल्या. निलेशजी चौधरी साहेबांच्या शुभास्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पार पाडला. मॅच सुरू होते. फायनल मॅच. हु विल बी द चॅम्पियन? कोण या स्पर्धेचा चॅम्पियन होणार याचं उत्तर तुम्हाला मिळेलच. ऐकूया पुन्हा एकदा विशाल पाटीलचा आवाज. थँक्यू सो मच. नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं, सरपंच साहेब अर्थातच श्रीमान नंदू एकनाथ पाटील साहेबांचं शुभ आगमन झालं. साहेबांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे रॅडिकल चषक 2024 च्या या भव्य दिव्य पर्वामध्ये. 6 मध्ये आता जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 8 धावा. मध्ये 8 धाव्यांची आवश्यकता. लास्ट ओव्हर ची जिम्मेदारी आता दिली गेली अक्षयच्या खांद्यांवरती. फायनलचा सामना आपण पाहतात. रॅडिकल चषक 2024 भव्य दिव्य पर्व आणि त्या पर्वामधला हा अंतिम सामना. जो जिंकेल तो चॅम्पियन बनेल. पायांवरती टाकला होता, फ्लिक करायचं होतं आणि जर आपण पाहिलं तर एक सिंगल इथं घेतली. झालं म्हणजे आता 5 चेंडू शिल्लक. 7 धावांची आवश्यकता अजून देखील मॅचीतनं भरपूर बाकी आहे. फायनलचा सामना आपण पाहतात. रॅडिकल ट्रॉफी 2024 प्रांशी 11 ठाकराचा पाडा आणि ॲडव्होकेट कल्पेश दादा ठाकूर आणि तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मॅडम दिव्या कल्पेश ठाकूर आणि तसेच ग्रामपंचायत सदस्य कपिल जी एनकर साहेब आणि तसेच नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं सरपंच साहेब अर्थात श्रीमान नंदू एकनाथ पाटील साहेब. आज त्यांची बहुमूल्य उपस्थिती आणि हा फटका. आता फिल्डिंग चांगली झाली की खराब झाली ते पाहावं लागेल आणि घडली आहे मिस्टेक. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. जवळ आलेला आहे
विजयाच्या उंबरठ्यावरती तुम्ही पाहतायत रिग्नेश 11 रहाणाला. मात्र इथूनही परिस्थिती बदलू शकते, कारण क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. कोणाच्या बाजूने गुलाल उधळला जाणार हा Yes, मात्र प्रश्न. अगदी बरोबर उल्लेख केला की वेळ बघायला वेळ लागत नाही, बट अजून देखील 3 बाकी. हा फटका आणि हा फटका विजयाचा नाहीये. कॅच इथनं पकडली गेली, मॅच अभी बाकी आहे. धक्का लागतोय, मनीषला जावं लागेल वापस. 3 मध्ये 3. या बात आहे. निर्णायक क्षणाला विकेट या ठिकाणी प्राप्त झाली आहे. व्हॉट अ टेकन. मित्रांनो, तर अखेर फायनल सामना इथे संपन्न झालेला आहे आणि चॅम्पियन ऑफ चॅम्पियन रिग्नेश 11 रहाणाल इज द चॅम्पियन. या स्पर्धेवरती नाव कोरण्यात आलेलं आहे. सेट इमर्जिंगची स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झालेली आहे. आता आपण थोड्याच वेळात पारितोषिक वितरण सोहळ्या